ओके. नंतर मी माझा कॅमेरा ऑन करणार आहे. मी पाहणार आहे कोण कोण ऍक्टिव्ह आहेत महिला, कोणाकोणाला खरंच करिअर करायचंय, कोणाकोणाला खरंच पैसे कमवायचे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचंय, अशा किती महिला आहेत. तर मी माझा कॅमेरा ऑन करणार आहे की ज्यांना ज्यांना आहेत महिला, कोणाकोणाला खरंच करिअर करायचंय, कोणाकोणाला खरंच पैसे कमव, म्हणजे कोण कोण खरंच सिरियसली शिकणार आहे, हे की नाही. कोणाकोणाला खरंच काहीतरी करून दाखवायचंय, करायचंय. जिद्द आणि कॉम्पिटिशन हे स्वतःशी स्वतः सोबत ठेवा. दुसऱ्याचं बघून दुसऱ्याला दाखवण्यासाठी त्यांना मन समाधान मिळत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा कायम. चलो ठीक आहे, आता कॅमेरा ऑन करतो माझा. एक मिनिट फक्त वेटिंग. मॅडम लिंक कुठे टाकली? अरे की फॅमिलीवरती टाकली. लिंक का ओपन होत नाही म्हणतात, कोणती लिंक? क्लिअर? चला दिसतोय मी? येस, हॅलो, हाय. हा, युट्यूब लाईव्ह क्लास आहे आपला. ठीक आहे, आता मला एक सांगायचंय की युट्यूबला चॅनल कसं क्रिएट करायचं हे मी शिकवलंय. आता परत परत ते शिकवणार नाही, तुम्ही त्याची रेकॉर्डिंग पहा. मी तुम्हाला ते परत लिंक पाठवून देतो. सर कोणती लिंक नाही, मी हा जो क्लास घेतोय आजचा तसाच क्लास पाठीमागे एक घेतला होता, त्याच्यामध्ये युट्यूबचे चॅनल क्रिएट करून दाखवलं होतं. कोणाकोणाला आठवतं? एकालाही नाही आठवत. असं का नेमकं? मी लिंक ती म्हणतोय, त्या क्लासची लिंक म्हणतोय. माझा आवाज क्लिअर येत नाही का? नेमकं काय होतं, जादू होती का? ठीक आहे, मी स्वतः बघतो, शोधतो आणि परत पाठवतो. बेसिक मी हे सांगतोय की युट्यूब चॅनल क्रिएट करायचं कसं, मी पाठीमाग ते लेक्चर घेतलं होतं. आठवत नाही का कोणाला? आता ही 4-5वी वेळ आहे सांगायची. त्या लेक्चरची लिंक म्हणतो, युट्यूबची लिंक मी पाठवली होती तिथे. परत आता थांबवतो हा टॉपिक. आता आज आहे ना, मी तुम्हाला एसईओ करायचं सांगणार आहे. एसईओ म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ, मग तो वायटी शॉर्ट्सला असेल, युट्यूब शॉर्ट मध्ये, किंवा तुम्ही इंस्टावरती टाकणार असाल, किंवा मग फेसबुकवरती टाकणार असाल, तर त्याचं काय काय करायचं, कसं कसं करायचं, त्याचा एसईओ कसा करायचा. एसईओ म्हणजे काय? सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. जेणेकरून आपला व्हिडिओ सर्च मध्ये यावा, रँकिंग व्हावा, है की नाही. कुणी सर्च केलं त्या टॉपिक मध्ये, भेंडीची भाजी कशी करायची, समजा तुम्ही भाजी बनवायला शिकवताय, किंवा छान छान अशा भाज्या बनवताय आणि त्याचे व्हिडिओ टाकताय, तर सर्चच्या रँकिंग मध्ये तुमचा व्हिडिओ आला पाहिजे. त्यासाठी त्याला योग्य असं थंबनेल बनलं पाहिजे, है की नाही. योग्य असं त्याला टायटल पाहिजे, योग्य म्हणजे सुटेबल असं टायटल पाहिजे, याची टाईप पाहिजे, जे बघून लोक थांबले पाहिजे. आणि आपण त्याच स्किल शिकवण्यावर भर देतोय की ज्या स्किल तुम्ही शिकल्यानंतर तुम्हाला 2 पैसे कमवता येतील, तुम्ही स्वतःच्या पायावरती उभे राहाल. पण तुम्ही यशो आज केला, लगेच उद्या तुम्ही व्हायरल झाले, असं काही आहे का? नाही, बिलकुल नाही. ही अपेक्षा ठेवू नका. मेहनत, प्रत्येक गोष्टीमध्ये मेहनत घ्यावी लागते. फक्त डिपेंड ऑन यू, डिपेंड ऑन युअर थिंकिंग, म्हणजे ते अवलंबून आहे तुमच्यावरती, तुमच्या विचारावरती. की तुम्ही म्हणाल की मी आज तूप खाते आणि उद्या गोरी होते, है की नाही, उद्या रूपवान होते. आपल्याला ऐकली ना आपण तशी म्हण, की तूप खाल्ले की लगेच रूपवान होत नाही माणूस. त्याला वेळ द्यावा लागतो, त्याला काही गोष्टी पाळाव्या लागतात, पथ्य पाळावे लागतात.
त्या पद्धतीनं ऑनलाईन असो ऑफलाईन असो कोणतंही तुमचं काहीही असो त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. तुमची क्राऊड निर्माण करावी लागते, तुमची ओळख निर्माण करावी लागते. ठीक आहे. ती ओळख निर्माण करण्यासाठी ॲटलीस्ट तुम्हाला 2-3 महिने, 4 महिने द्यावे लागतात. Insta तुम्हाला इन्स्टंट देतं. क्राऊड म्हणा, तुमची ओळख करायला ते स्टेज म्हणा. म्हणजे 3-4 महिन्याचा तर वेळ तुम्हाला Instaला तरी द्यावा लागेल. म्हणजे तुम्ही ग्रो व्हाल. ठीक आहे. तर आता मी तुम्हाला SEO शिकवणार आहे. म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. त्याच्यासोबतच आपण Instagramचं पण बघूयात, की ज्यांचं अकाउंट नाहीये त्यांना क्रिएट करण्यासाठी काय आपल्याला मदत करता येईल किंवा मग मी तसा एक व्हिडिओ तुम्हाला मी ऑलरेडी व्हिडिओ शूट करून देणार आहे, भरपूर देणार आहे. बट वेळ मिळत नसल्यामुळे ते राहिलेले आहेत. तर मग तुम्हाला Canvaचे व्हिडिओज, त्याच्यानंतर Instagram अकाउंट चालू म्हणजे कसं क्रिएट करायचं याचे व्हिडिओ हे तुम्हाला या ऑगस्ट महिना संपण्यापूर्वी माझ्याकडनं कसे येतील, मी यावरती काम करणार आहे. क्लिअर? आता दुसरा मुद्दा. जे SEO शिकवणार आहे ते प्रॉपर व्यवस्थित लिहून घ्या. त्याच्या अगोदर 2-3 पॉइंट लिहून घ्या. Moto G85 5G. मॅडम येलो ड्रेस आय थिंक घातलेला आहे. 1 मिनिट हां. एकच मिनिट. हॅलो. मॅडम मी तुम्हाला अनम्यूट केलंय. Moto G85. अनम्यूटला क्लिक करा. येस. हॅलो. आवाज क्लिअर नाही. आता मी तर वायफायच्या शेजारीच बसलो. वायफाय बंद पडले का? वायफाय पण चालू आहे. येस बोला खाडे मॅडम. सर नमस्कार. मी ना मेसेज काहीच टाईप करू शकत नाहीये. माझ्या इकडे फक्त लोडिंग लोडिंग येतंय. त्याच्यामुळे मला काही कम्युनिकेट करायसाठी एकतर इथून अनम्यूट पण तुम्ही केल्यावरच होतंय. तर मी आता 2-3 सेशन मध्ये बघितलं तर तुम्ही जरा याच्यावर जरा विचार कराल तर बरं होईल. कारण मी म्हणजे माझे डाऊट विचारू कसे मग असं. माझ्या साईडला मेसेज आपण जिथे टाईप करतो ना, तर तिथे लोडिंग म्हणून येत आहे. मी बघू पण शकत नाही, टाईप पण करू शकत नाही असं झालंय. ओके. बट मला जे मेसेज येतायत चॅट बॉक्समध्ये ॲटलीस्ट ते तुम्हाला दिसतायत का? म्हणजे मला मेसेज सगळ्यांचे नाही भरपूर मला मला ते दिसत नाहीये म्हणजे आजच्या सेशन मध्ये दिसत नाहीये. नाहीतर मी आता 2-3 केले तर त्याच्यात दिसत होतं. तर मला ते काय माहिती नाही. पण मग मला म्हणजे कम्युनिकेट तुमच्याशी करायला काहीच नाहीये सोर्स. तर तुम्ही अनम्यूटचं ऑप्शन आहे ना, तुमच्याकडनं परमिशन अशी ठेवू नका प्लीज. म्हणजे आता नाही मॅडम. काय होतं आमच्याकडनं माहिती असेल तर कसं आम्ही आहे? एक काढून मिनिट. बोलू शकतो. पुढच्या ऐका ना मॅडम. आता 38-39 लेडीज होत्या. आय थिंक मला हॅलो. पाहून एका लेडीज आता हां, माझा आवाज क्लिअर येत नाही का? तुमचा आवाज सर मध्येच क्लिअर येतोय मध्ये नाही असं तर होतच आहे. पण माझ्याकडनं इथे मेसेज थ्रू मी कम्युनिकेट करू शकत नाही. तर म्हणून म्हटलं तुम्हाला एकदा जस्ट सांगते का ते बघा. ठीक आहे. 1-2 मिनिटं फक्त. ब्रेक होतो आवाज. क्लिअर आहे. ऐका ना. ज्याच्याकडे रेंज नाहीये ना, त्याला माझा आवाज येणार नाही. ब्रेक होऊनच येणार. एक तुम्ही रेंजमध्ये बसा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ज्यांच्याकडे रेंज आहे त्यांना क्लिअर दिसणार आणि क्लिअर आवाज येणार. रेंज रेंजचा प्रॉब्लेम आहे. ज्यांना आवाज येत नाही त्यांच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे. सॉरी फॉर दॅट. मी त्यासाठी काहीच करू शकत नाही. ठीक आहे. तुम्ही नेटवर्क तपासा. नेटवर्क, रेंज. दुसरी गोष्ट जे तुम्हाला अनम्यूट ठेवायला मला काही अडचण नाही. बट लेक्चर व्यवस्थित होणार नाही. कोणाचा ना कोणाचा माईक अनम्यूट म्हणजे ते म्यूट होत नाही. अनम्यूट राहतो आणि त्यांच्या घरी गर्दा गोंधळ चालू असतो. कोणाची तरी प्लेट पडते, कोणीतरी जेवायला मागतं, कोणीतरी मुलं ओरडतात. मग आपला क्लास त्याच्यामध्येच संपतो. मग हे योग्य आहे की मी जे ठेवलंय ते योग्य? खाडे मॅडम तुम्ही अनम्यूट राहा. तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणजे सगळ्यांनाच विचारतोय उत्तर तुम्ही द्यायचंय. येस खाडे मॅडम. हां, मी केलं तुम्हाला अनम्यूट.
हा सर, ते नॉर्मल आपण करतो ना, तर अनम्यूट त्या त्या सवयीप्रमाणे नेहमी करते, तर ते पुन्हा मग होतच नाही. ठीक आहे, चालेल. पण ऐका, सर जरा बघा ना काय करता आलं तर. येस, ऐका ना, मी तुम्हाला मी त्याचं सोल्युशन सांगणार आहे ना, त्याच्या अगोदर तुम्ही हे समजून तर घ्या की सेटिंग कशामुळे हा. केली. ऐका, आता इथं आपल्याकडे 30च महिला पकडा. 30 महिलांमधून 3 जरी महिलांचे माईक अनम्यूट राहिले चुकून, त्यांना म्यूट करता येत नाही परत किंवा लक्षात राहत नाही, किंवा त्या असं काय करतात, मस्त क्लास लावतात, तिकडे कुठंतरी गॅसवरती तवा किंवा काहीतरी पातेलं ठेवतात आणि काम करतात, मुलं गोंधळ करतात, परत त्यांच्याकडून प्लेट पडते, आहे का नाही, काहीतरी पडतं, ते आवाज आपल्याला इथं ऐकायला येतो. हा, खूप टाइमपास होतोय, ठीक आहे, पण काहीतरी प्रश्नाचं सोल्युशन दिलं पाहिजे. जोपर्यंत आपल्याकडे ऍडमिशन घेतलेल्या ज्या काही महिला आहेत त्या समाधानी होत नाहीत किंवा त्यांचे प्रश्न सॉल्व्ह होत नाहीत, शिकवायला तर आम्ही शिकवणारच आहेत, पण प्रश्न पण सॉल्व्ह झाले पाहिजेत ना. बरोबर नाही, ते खाडे मॅडमचे एकट्याचेच प्रश्न असतील असं नाही, शिकवणार आहे, काळजी करू नका. माझ्यासाठी ते 15 मिनिटाचं काम आहे. तुम्ही त्याच्या काळजी करू नका, मी आज जे काही शिकवणार आहे ना, त्याला सर एक तास जाईल. मला त्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू द्या. प्रश्न सगळ्यांनाच असतात. खाडे मॅडम अनम्यूट ठेवू शकत नाही, सॉरी फॉर दॅट. बरीच कारण आहे, मी एक उदाहरण दिलं तुम्हाला. दुसरी गोष्ट, तुमचं झूम अपडेटला आले ते अपडेट करा, ठीक आहे, आणि रेंज मध्ये बसा. रेंज मध्ये बसा, बस, याच्या पलीकडे दुसरं काही प्रॉब्लेम नाही आहेत आपल्या क्लासमध्ये. ओके, तर मी सुरुवात करतो आता. मला खूप मेसेज येत आहेत, कारण बघा, जे जे रेंज मध्ये आहेत, ज्यांना ज्यांना काहीच प्रॉब्लेम नाही, त्यांचे मग आता मेसेज यायला सुरुवात झाली, सर शिकवा, सर शिकवा. चला, सुरुवात करतो मी. एक मिनिट. एकच मिनिट. एक मिनिट. चला, ठीक आहे, शेअर करतो मी आता तुम्हाला. स्क्रीन शेअर करतो हा. एक मिनिट. स्क्रीन दिसते? येस, नो? स्क्रीन दिसतेय का? येस, नो टाईप करा. ठीक आहे, आता फक्त चॅट्स दिसतील आपल्याला. येस, ओके. लक्ष द्या आता सर्वजण.
चॅट जीपीटी दिसतंय सर्वांना? येस, नो? येस. आता आपण काय सांगितलं होतं? येस, लक्षात आलं? आता आपल्याला काय करायचंय? YT शॉर्ट्स, इंस्टा अँड FB रील, SEO, ऑल डिटेल्स इन मराठी. ठीक आहे, एक मिनिट. चला, ठीक आहे. यस, आला आपल्याला पूर्ण प्लॅन आला. बघा, याच्यामध्ये टायटल मध्ये हे 5 घटक असावेत: कीवर्ड, क्युरिओसिटी, बेनिफिट, नंबर अँड इमोजी. आता हे काय असतं हे तुम्हाला माहित नाही, मला माहिती. उदाहरणार्थ, 5 मिनिटात AI व्हिडिओ तयार करा, मोबाईलवर फ्री, कानवा शिकणे इतके सोपे, बिगिनिंग गाईड, महिलांसाठी डिजिटल स्किल फर्स्ट, फक्त ₹499 मध्ये, चॅट जीपीटी वापरून पैसे कसे कमवायचे, मोबाईलवर प्रोफेशनल पोस्टर कसा बनवायचा. याच्यामध्ये आहे की नाही सगळं? क्युरिओसिटी आहे, इन्फॉर्मेशन आहे, इमोजी आहे की नाही? ठीक, SEO आहे. त्याच्यानंतर बघा डिस्क्रिप्शन काय आहे. बघा, मोबाईलवर AI व्हिडिओ कसा बनवायचा. या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप संपूर्ण माहिती दिली आहे. AI टूल्स, मोबाईल एडिटिंग, फ्री मेथड, लाईक, शेअर, सबस्क्राईब. आलं? हॅशटॅग पण दिलेले आहेत. त्याच्यानंतर खाली परत हॅशटॅग जे आपण वेगळे लावतो युट्यूब शॉर्ट्स मध्ये. हे बघा, त्याच्यानंतर AI चे हॅशटॅग दिलेत, त्याच्यानंतर कानवाचे हॅशटॅग दिलेत, डिजिटल स्किलचे हॅशटॅग दिलेत, कीवर्ड दिलेत. डिस्क्रिप्शन मध्ये हे कीवर्ड टाका म्हणते. म्हणजे पूर्ण SEO तुमच्या समोर आलेला आहे. फाईल नेम काय? अपलोड करण्यापूर्वी व्हिडिओ MP4 ऐवजी AI व्हिडिओ मराठी गाईड MP4. बघा, असं पाहिजे म्हणते ते. व्हिडिओ म्हणजे व्हिडिओचं नेम, टायटल, व्हिडिओला काय दिले हे पण त्यांनी इथं सजेस्ट केले. थंबनेल बघा, 3 ते 5 शब्द. उदाहरणार्थ, फ्री AI 5 मिनिटात. ठीक आहे. किंवा मग 499 मध्ये डिजिटल स्किल, कानवा सिक्रेट. हे काय? थंबनेल मध्ये टेक्स्ट पाहिजे ती. येस, हुक पहिले 3 सेकंद. म्हणजे हे आपण जे व्हिडिओ बनवणार आहोत त्याच्यामध्ये काय बोलायचं हे पण इथं दिले. हे तुम्हाला कोणी सांगितलं नाही, फक्त 5 मिनिटात मोबाईलवरच. हा ट्रिक माहित आहे का? म्हणजे ही ट्रिक माहित आहे का असं असायला पाहिजे होतं. चॅट जीपीटी थोडं मराठी चुकवतो, पण ते आपण ते समजून घ्यायचं, आहे की नाही? आता कॉमन सेन्स तर असायलाच हवा म्हणतो ना, त्या पद्धतीने ही ट्रिक माहिती असायला हवी. एवढं तर आपण समजू शकतो की इथं हा आहे तर ही म्हणू शकतो, किंवा हा वापरला तरी काय एवढं फरक पडत नाही. आता CTA, कॉल टू ऍक्शन, म्हणजे जे कोण बघतील तुमचा व्हिडिओ, तो 1 मिनिटाचे रील असेल किंवा 1 मिनिटाचा YT शॉर्ट्स असेल,
त्याच्यामध्ये लाईक करा, फॉलो करा, कमेंट करा, सेव्ह करा, शेअर करा, हे तुम्हाला वापरायचे. मग काही तुम्ही कॅप्शन न वापरू शकतात, है की नाही? पॉपअप करून, शब्द टाकून, त्याला फिरवीत आणणे. त्यावेळेस तुम्ही बोलून वापरू शकता. हे सर्वच तर काही तुम्ही बोलू शकत नाही किंवा सर्वच गोष्टी तुम्ही टाईप करून टाकू शकत. हे झालं. त्याच्यानंतर ट्रेंडिंग कीवर्ड्स, AI, ChatGPT हे कीवर्ड आहेत. तुम्ही मध्ये टाकू शकता डिस्क्रिप्शन मध्ये. सर्चेबल वर्ड्स म्हणजे फुल ऑन गाईड दिले की सर्च या नावाने सर्च होतं. जे काही कोणाला शिकायचे ते या नावाने सर्च करतात. हाऊ टू सुरुवात करतात. हाऊ टू क्रिएट AI व्हिडिओ, आहे की नाही? किंवा मराठीमध्ये सरळ AI व्हिडिओ मोबाईलवरून कसे बनवायचे, याचा अर्थ हेच होतो. बट YouTube असेल किंवा Instagram असेल, जर तुम्ही जास्त ऑडियन्स बघितले तर कसंही मोडकं-तोडकं का होईना पण इंग्लिश टाइप करतात. करतात की नाही? महिला पण थोडं जरी इंग्लिश आलं म्हणून हे कीवर्ड इंग्लिशमध्ये आहेत. मराठीमध्येही टाकू शकतो. बट मराठीमध्ये सर्चिंग किंवा सर्च करणारे थोडे कमी लोकं असतात. जास्त नाही, थोडे कमी असतात. बरोबर आहे की अशा पद्धतीने. त्यामुळे हे टोटल इंग्लिशमध्ये येतं. आता पोस्टिंग टाईम पण दिलाय. पूर्ण एस-ई-ओ म्हणजे पूर्ण देऊन टाकले. बघा तुम्ही. काय केले बेस्ट पोस्टिंग टाईम काय आहे? सकाळी 7 ते 9, दुपारी 12 ते 2 आणि संध्याकाळी 6 ते 9. हे कशाचं आहे? इंडियन कॅप्शन बघा कॅप्शन फॉर्म्युला पण दिलाय. प्रॉब्लेम, सोल्युशन, बेनिफिट, सिटी. याच्यावर आपल्याला काम करायचं. आता उदाहरणार्थ मोबाईल प्रोफेशनल डिझाइन बनवता येत नाही मोबाईलवर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, फॉलो करा. आता ज्यांना प्रोफेशनल डिझाइन बनवायची मोबाईलवरून ते बघणार का नाही तुमचा व्हिडिओ? हे टायटल वाचल्यानंतर, हे बघितल्यानंतर उदाहरण म्हणून. मग त्याच्यामध्ये एस-ई-ओ बघा एस-ई-ओ काय दिलाय? मराठी, मराठी ट्युटोरियल, AI मराठी, ChatGPT मराठी. मी काय म्हणलं तुम्हाला मराठीमध्ये ज्यांना पाहिजे ते पुढं मराठी टाइप करतील, पण इंग्लिशमध्येच करतील. क्लिअर? त्याच्यानंतर व्हायरल फॉर्म्युला. हुक म्हणजे पहिले 3 सेकंद तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये बोलणार आहात, जे काही सांगणार आहात, ती माहिती. आता तुम्ही म्हणाल, "सर, आम्हाला तर व्हिडिओ नाही बनवायचे, तुम्ही हे का सांगताय?" व्हिडिओ तुम्ही बनवा नाही तर नका बनवू. पण तुम्हाला मार्केटिंग करणं गरजेचं आहे. भलेही तुम्ही पोस्टर बनवून द्या एखाद्याला नुसत्या बर्थडेचे. पण तुम्हाला तुमची मार्केटिंग करणं गरजेचे आहे की नाही? मग तुम्ही फेसचे व्हिडिओ नका टाकू. पण तुम्ही जे पोस्टर बनवताय किंवा जे काही माहिती कंटेंट आता पुढच्याला माहीत पाहिजे ना तुम्ही काय बनवताय, तुम्ही काय सर्व्हिस देताय. तुम्ही ब्युटी पार्लरची सर्व्हिस देताय, तुम्ही हेल्थ इन्शुरन्सची सर्व्हिस देताय, तुम्ही फोनिक्स, अबॅकस, वैदिक मॅथ आहे की नाही याची सर्व्हिस देताय. तुम्ही काय करताय हे पुढच्याला माहिती देण्यासाठी ॲटलीस्ट तुम्हाला पोस्टर तर ते बनावं लागेल. ते पोस्टर Instaवर तर टाकावं लागेल. टाकल्यानंतर त्याच्यामध्ये कॅप्शन, एस-ई-ओ त्याला पण करावं लागतं. त्यासाठी हे गरजेचं म्हणून हे सांगतोय, हे शिकवतोय. क्लिअर? आता आपण याच्यावरती प्रॅक्टिकली काम करणार आहोत. प्रॅक्टिकली. ठीक आहे? नीताज M3. नीता मॅडमने हँड रेज केलेला आहे. येस नीता मॅडम बोला. हे बघा व्हायरल कंटेंट आयडियाज, AI टूल्स, Canva टिप्स, ChatGPT ट्रिक्स. तुम्हाला हे टॉपिक आहेत. एक निश एक प्रकारे. तुम्ही यावरती काम करू शकता. ठीक आहे? रीलची लेंथ किती पाहिजे? 15 ते 30 सेकंद. व्हायरल रीचसाठी उत्तम. 30 ते 45 सेकंदाची जर एखादी रील असेल, तर त्याच्यामध्ये माहितीपूर्ण कंटेंट असला पाहिजे. नाहीतर लोकं बघणार नाहीत. आणि 40 ते 60 सेकंद काय स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल. म्हणजे तुम्ही शिकवताय एखादी गोष्ट. मग ते व्हिडिओ पाहणार. नंतर बघणार नाहीत. एंगेजमेंट कशी वाढेल? मग पहिले 1 तासात सर्व कमेंट्सना उत्तर द्या सुरुवातीला. कमेंट्समध्ये प्रश्न विचारा, आहे की नाही? शिटी हा व्हिडिओ सेव्ह करा आणि मित्रासोबत शेअर करा. सुरुवातीला हे म्हणावं लागतं. मागितल्यानंतरच मिळतं. बिना मागता काही मिळत नाही. तसं काम आहे म्हणजे. मग आता बघा गोल्डन एस-ई-ओ फॉर्म्युला काय म्हणतोय? पॉवरफुल हुक पाहिजे, एस-ई-ओ टायटल पाहिजे, स्ट्राँग कीवर्ड्स पाहिजेत, 10 ते 15 रिलेव्हंट हॅशटॅग पाहिजेत, क्लिअर सीटीए पाहिजे म्हणजे कॉल टू ॲक्शन. तुम्हाला काय पाहिजे एक्झॅक्टली? हा व्हिडिओ शेअर करा पाहिजे, कमेंट करा पाहिजे, काय तुमचं सिटी असेल ते आणि नियमित पोस्टिंग पाहिजे. चांगला वॉच टाईम, जास्त रीच, व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढतील. हे तुमच्या काहीही करा तुम्ही कोणताही बिझनेस करा, आहे की नाही सर्व्हिस द्या, याच्यामध्ये हे सर्व गरजेचं आहे. नीता मॅडम मी तुम्हाला अनम्यूट करतोय. माझा आवाज येत नाहीये नीता मॅडम? येस. हां, आता मला एक काम करा, चॅट बॉक्समध्ये
ज्यांना कोणाला बनवायचंय, जे काही बनवून घ्यायचे त्यांच्या इथं एसईओ, मी ते आपण याच्यावरून काढूया. येस. हो, हे चॅट जीपीटी मधूनच ओपन करायचे एसईओ. ठीक आहे. मला सांगा, कोणाच्या एखाद्या ब्रँडचे एसईओ करायचं का? येस नो, लवकर टाईप करा. माझं माईक बंद आहे का? नाही, चालू. येस नो. कोणाला बनवायचंय का? मी पूर्ण काढून देणार आहे इथं. येस. येस. आता इथं तेजश्री मॅडम आहेत, काय म्हणतात? फॅशन स्टुडिओ. ठीक आहे, तेजश्री मॅडम, फॅशन स्टुडिओ. येस. तेजश्री मॅडमला आपण अनम्यूट करूयात. येस. तेजश्री मॅडम, अनम्यूट होत नाही का माझ्याकडनं? हॅलो तेजश्री मॅडम, तिथं अनम्यूटचं नोटिफिकेशन आलं असेल, अनम्यूट व्हा. येस. हॅलो. एस बी कोण आहेत? आपण एस बी यांना अनम्यूट करू. चलो ठीक आहे. जे अनम्यूट होतील त्या, एक तर आपल्याकडे आहे की नाही, एस बी अनम्यूट केले मी. एस बी. येस अच्युता, एक मिनिट, कोण आहे? अनम्यूट का नाही झालं नेमकं? एस बी अनम्यूट व्हा. पहा, मी तर अनम्यूट करतोय एकेकाला. दिसतंय? येस. इथून करू का? एकदा इथून करून बघतो. नीता मॅडम अनम्यूट केले. अच्युता कोण आहे? अच्युता, अच्युता आहेत, कोण आहेत या? येस. येस मॅडम, हॅलो. येस. हॅलो, बघा यांना अनम्यूट करतोय मी. येस खाडे. हो सर. सर मला ड्रॉइंग क्लास करायचं होतं. खाडे मॅडम क्लास. ओके. आणि अच्युता मॅडम, अच्युता का अच्युता, सर काय नाव आहे? हॅलो, आवाज येतोय सर? यस, येतोय. हा सर, माझ्याकडे काय होतंय, फक्त तुमचं स्क्रीन जे आहे ते दिसतंय फक्त याचं. बाकी मला चॅट बॉक्स वगैरे काहीच दिसतच नाहीये. तुमचं झूम अपडेटला आलंय मॅडम, अपडेट करून घ्या ना Zoom. नाही, असं कधी नाही होत सर. माझे डेली क्लासेस असतात Zoomवर. काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. एक तर तुम्ही तुमचं हे म्हणजे सर मी जे सांगते तेच त्यांचं पण होतंय. येस येस हो. हो. पण ऐका ना, माझ्याकडे फक्त तुमची स्क्रीन दिसते आणि वर काय जे 2-4 जणींचे स्क्रीन दिसतायत तेवढ्या दिसतायत. तेवढंच दिसतंय. बाकी माझ्याकडून ऑपरेटच काही होत नाहीये. सेम सेम. मॅडम आणि ऐका ना. आम्ही युज टू आहोत मोबाईलशी. आम्ही पण क्लासेस वगैरे येतो, म्हणूनच हो सर सर, तुम्हाला माझे डाऊट पण रोज विचारते. Zoomवर क्लासेस असतात. त्याच्यामुळे माझ्याकडून पण काही प्रॉब्लेम मला नाही वाटत आणि आहे. आम्हाला कोणाला डिस्टर्ब करायचा हेतू नाहीये सर, म्हणूनच आम्ही क्लास चालू व्हायच्या आधी बोललेलो हा प्रॉब्लेम. नाही ऐका ना मॅडम, मी काय म्हणतोय, ठीक आहे ना, तुम्ही एक दोघांना जास्त प्रॉब्लेम येत असेल, बट मला मी आता स्क्रीनशॉट काढतोय. मला एक मिनिट, माझा मी कॅमेरा बंद करतो, मोबाईल उभा करतो, आणि मला ज्यांचे ज्यांचे आलेले आहेत ना, आता सर ठीक आहे मी तुम्ही. फोटो ग्रुपवर सेंड करते. माझं लॅपटॉपवर चालू आहे. मी ग्रुपवर फोटो सेंड करते. माझी स्क्रीन कशी दिसते ते दाखवते. Yes. हा, मला फोटो पाठवा, ज्यांना ज्यांना असा हो. प्रॉब्लेम येतोय ना, मला फोटो पाठवा. ठीक आहे. मग ओके, त्यामध्ये झाले. तुम्हाला सांगू शकतो. आवाज येतोय, चॅट बॉक्स ओपन होत नाहीये मॅडम. सगळं होतंय सर. मी फोटो सेंड केलाय पहा. ग्रुप वरती पाठवलंय का? हो हो. आणि आत्ता व्हायला लागलं, आधी होत नव्हतं माझं. आत्ता तुम्ही जेव्हा टीचिंग चालू केलं तेव्हा व्हायला लागले माझं.
हो, आता झालंय सर बरोबर. तुमच्याकडून म्हणजे काहीतरी सेटिंग मध्ये झालं होतं सर. आता मध्ये मध्ये होते. आता बरोबर झाली स्क्रीन. ओके. प्लीज माझं झालं सर आला. क्लिअर आता बरोबर. आता परत झाली सर माझी स्क्रीन तशीच. तुमच्याकडून काहीतरी सेटिंग होतंय सर ते. हां, आता बरोबर झाली परत. हॅलो खाडे मॅडम, आवाज येतोय? हॅलो, अर्चना खाडे. हा यस. मॅडम. हा सर, सॉरी. हा, येतोय आवाज आता? हो हो, येतोय. ठीक आहे. मला सांगा, तुम्हाला काय बनवायचं म्हणलात? ड्रॉइंग ना? हो, ड्रॉइंग क्लास. स्लाइस ऑफ आर्ट क्लासचं नाव आहे. म्हणजे जर काही विचारायचं असेल तर. काय नाव आहे? स्लाइस ऑफ आर्ट. स्लाइस ऑफ आर्ट्स, बरोबर आहे? सर एस नाही, आर्ट. म्हणजे एस काढा सर. एस स्लाइस काढा फक्त. इथलं का? आर्ट, फक्त नाही, आर्ट. आर्ट्स मधलं. हा, बरोबर, आता बरोबर. स्लाइस ऑफ थँक्यू. आर्ट. हा. स्लाइस ऑफ. ओके ओके. या नावाने ना? या नावाने हो सर. ड्रॉइंग क्लास चे इंस्टा रील अँड वायटी, एक मिनिट, वायटी शॉर्ट्स साठी अट्रॅक्टिव्ह, ओके, अट्रॅक्टिव्ह व्हायरल. लक्ष द्या मी काय लिहितोय. ट्रेंडिंग, सर्चेबल, क्लिकेबल असे थंबनेल बनवून देता का? ठीक आहे मॅडम, तुमचं काही कलर कॉम्बिनेशन वगैरे काही एखादा टेक्स्टचा काही फॉन्ट साईज किंवा फॉन्टचं काही ठरलेलं आहे का तुमचं? म्हणजे काय सर, असं तर काही नाही आहे. फक्त स्लाइस ऑफ आर्ट आहे ना, तुम्ही जिथे ए घेतलाय ना कॅप्स मध्ये, तिथे फक्त स्मॉल आहे. त्याच्यामुळे त्याचं एवढं काही नाही असं. नाही सर, खरं तर हे असं असायला पाहिजे होतं. पण ठीक आहे, चलो ठीक आहे. मग तुमचा लकी कलर वगैरे असं काही तुम्हाला आवडता कलर वगैरे? नाही, असं काही नाही सर. म्हणजे तुम्ही जेवढं कराल तेवढंच माझ्यासाठी इनफ असेल. थँक्यू. बट मी तुम्हाला सांगतो, याच्या मागची स्ट्रॅटेजी सांगतो. तुम्ही जर आता हे कितपत योग्य मला माहित नाही, पण जे योग्य ते मी बोलण्याचा प्रयत्न करेल अनुभवानुसार. की काय असतं माहिती का, प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये त्याचा एक नंबर असतो, लकी नंबर असतो. प्रत्येक व्यक्तीच्या लाईफमध्ये त्याचा एक लकी कलर असतो किंवा काही कॉम्बिनेशन असतात. ते ते ज्यावेळेस फ्रिक्वेन्सी म्हणा, व्हायब्रेशन म्हणा, हॅलो एनर्जी म्हणा. माझा आवाज येत नाही का बरं? हॅलो, हॅलो सर. आवाज येतोय? हा, आता म्यूट झालंय सर. एवढ्या वेळानंतर ओके. ऐका, बरं, 1-2 मिनिटं मला फक्त बोलू द्या. नेटवर्क नाही, वारीमुळे नेटवर्क स्लो चालतंय ना. ओके 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 ओके. ते पण चालेल. तुमची दिसत नव्हती मग, अशी त्याच्यासाठीच मी हँड रेज केला होता. ओके ओके,
चालेल, काय हा. अडचण नाही. हो. तर लक्ष द्या. ठीक आहे. मी म्हणतोय ज्यांना ऐकायला येत नाही ना, फक्त बघत बसा. तुम्हाला रेकॉर्डिंग भेटणार आहे ना. रेकॉर्डिंग मध्ये आवाज नाही जाणार, हे लक्षात घ्या. रेकॉर्डिंग मध्ये आवाज जाणारच नाही. हा, काय म्हणणं आहे याच्या पलीकडे काय सांगू मी तुम्हाला आता. रेकॉर्डिंग मध्ये आवाज जाणार नाही. रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला सगळं पाहायला भेटणार आहे. बरोबर आहे की नाही? मग आता फक्त मला करू द्या काम. प्रत्येक व्यक्तीसाठी एक लकी नंबर असतो, प्रत्येक व्यक्तीसाठी एक लकी कलर असतो. आवाज येतोय माझा? इथं रेंज आहे. आता मी तुम्हाला आहे ना, थांबा एक मिनिट. मी तुम्हाला हे दाखवतो की मी ना वायफायच्या शेजारी मोबाईल ठेवलाय. असे 1-4 बोटाचं पण अंतर नाहीये वायफायच्या आणि त्याच्यामध्ये. तुम्हाला दाखवतो मी, थांबा एकच मिनिट, मला 1 मिनिट वेळ द्या. वेळ लागू द्या, काही अडचण नाही. मी तुम्हाला हे कंप्लीट करूनच जाणार आहे, काळजी करू नका. ठीक आहे, हे कंप्लीट करून देणार आहे आजच्या क्लासमध्ये. किती वेळ जाऊ, काही हरकत नाही. ओके. क्लिअर? आता पहा, तुम्हाला दिसतंय ना क्लिअर? तर बघा, येस, दिसतंय? कोणाकोणाला दिसतंय? मी दुसरा मोबाईल हे केलाय बघा. येस, एकच मिनिट. मी तुम्हाला दाखवू, बघा. हॅलो, येस, कुठे गेलं आपलं? दिसतंय काय? बघा, बघा इथं आर्यस एज्युकेशन पुणे एल मध्ये एक दुसरं मी स्क्रीन हे दाखवली. तुम्हाला दिसते स्क्रीन? बघा, मोबाईल दिसतोय? इथं मोबाईल आहे, हे वायफाय आहे आणि चालू आहे. येस, पहा, हा आपला लॅपटॉप आहे, ज्यावर मी काम करतो. लॅपटॉप, हा मोबाईल, इथं बाजूला वायफाय आणि ते चालू आहे. दिसतंय? येस, बघा दुसऱ्या स्क्रीनवर दिसतंय. मग आता मला सांगा, माझ्याकडनं काय प्रॉब्लेम असेल? नाही करता येणार. ठीक आहे, चला चालू राहू दे. हा, बस. मग मी आता क्लिअर केलं की नाही माझ्याकडनं की? ठीक आहे, मी तुम्हाला स्क्रीनही दाखवली, वायफाय दाखवलं, शेजारी ठेवलेलं आहे. मग माझ्याकडनं तर आवाज क्लिअर. मी म्हणतो ना तुम्हाला, नाही दिसू द्या, बघत बसा. नाही ऐकायला द्या, बघत बसा. रेकॉर्डिंग येणार आहे, क्लास झाला की लगेच रेकॉर्डिंग टाकतो. ठीक आहे, आता बघा खाडे मॅडम, ठीक आहे, एवढं तुमच्यासाठी सफिशियंट आहे. बट मला बाकीच्यांना सांगायचंय की तुम्ही तुमच्या याच्यामध्ये लोगो बनवताना एक स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला जे लकी नंबर आहे, जे लकी कलर आहे, जे लकी आयकॉन आहे, सगळ्या गोष्टीचा अनालिसिस केला जातं, अभ्यास केला जातो आणि सगळ्या गोष्टी मग तुमच्या दिशेनं काम करतात. उगं काहीतरी बनवायचं म्हणून बनवून काम करून उपयोग नसतो. ठीक आहे, एक फ्रिक्वेन्सी असते, एनर्जी असते. म्हणतो ना पॉझिटिव्हिटी, आज माझा दिवस खूप खराब आहे, नाही नाही माझं नशीबच खोट आहे, ते होत राहतं. मग ते वाढत जातं. तुम्ही मागताय ना, नशीब खराब हे मागताय, दिवस खराब हे मागताय, ते घडत जाते, ते वाढत जाते. तशा पद्धतीने हे काम करते सगळ्याच गोष्टी. मग बी पॉझिटिव्ह, व्यवस्थित पॉझिटिव्ह राहा, चांगला विचार करा. स्वप्न बघणं, हे बघा, स्वप्न बघितले तर तुम्ही त्या मार्गाने जाणार आहे. स्वप्न बघितलं तर तुम्ही हैदराबादला फिरायला जाणार, रामोजी फिल्म सिटी बघायला. विचार करा बरं. आता प्रत्येकाला एक टास्क देतो, तुम्ही ना 3 महिने नुसतं विचार करायचा, मी रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार आहे, मी रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार आहे, मी रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार आहे, मी रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार आहे. तुम्ही ह्या 3 महिन्यामध्ये नाही गेलात तर मग मला म्हणजे बोला, जाणार काही ना काहीतरी योग येणार. पण ती एनर्जी पाहिजे, ती फ्रिक्वेन्सी पाहिजे, ते पॉझिटिव्हनेस पाहिजे. नाही तर उगा नुसतं भोकायचं राम 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 राम. ठीक आहे, दे रे हरी पंगावरी.
जप करण्याचं पण एक वेगळं हे असतं. जे मनातून जप करतात त्यांना तो पावतो. नुसतं माळ अशी दाखवण्यासाठी मी लय जप करीत हिंडते, नाही, त्याला अर्थ नाही. तुम्ही मनातून ज्यावेळेस एनर्जी हे कराल ना, त्याच वेळेस लक्षात आलं, ते काम करतं. 3 महिने तुम्ही फॉलो करा. तुम्हाला जी पण वस्तू पाहिजे, जे पण काय करायचं तुमचं, जे पण ध्येय, ते तुम्ही बोलत राहा. बघा तुम्ही त्या दिशेने चाललाल का नाही, जाणार तुम्ही त्या दिशेने, हे सांगायचा प्रयत्न करतो. आता हे एशिओ जे आहे ना, ठीक आहे, मी आता एवढी कमांड दिली, मी एवढी पुरेशी आहे म्हणून एंटर करतो. बाकी बघू आपण आता पुढं काय जे होईल तेवढं. काहीतरी बनवलं ना, काही ना काहीतरी. याच्या म्हणजे मी एकदम साध्यात साधा प्रॉम्प्ट दिला, एकदम साध्यात साधा. याच्यानंतर मी पुढचा एकदम हाय क्लास प्रॉम्प्ट देणार आहे. याच प्रॉम्प्टला बघा आणि याच इमेजला बघा आणखी कसं अट्रॅक्टिव्ह बनवतो, एकदम भारी. आणि त्याच्यानंतर एसईओ का शिकवलं, एसईओ काय असतंय हे मी इथं दाखवणार आहे नंतर. वरी आपण एसईओचा प्लॅन काढला, बरोबर आहे. आणि प्रत्येक महिलांसाठी माझी एक रिक्वेस्ट आहे, माझी एक विनंती आहे प्रत्येकाला, तुम्ही ना तुमची जे काही सर्व्हिस आहे, तुम्हाला जे काही चालू आहे, जे काही चालू करायचंय, त्याच्यात तुम्ही एक फेसबुकला, इंस्टाग्रामला टाकायला सुरुवात करा. ऍटलीस्ट नुसते फोटो तरी टाका. तुमचा लोगो एक बनवा छान, किंवा बनवून घ्या लोगो, नाव आणि तुमची नंबर, तुमचं नाव, आणि मी हे सर्व्हिस देते, मी हे बनवते, मी हे शिकवते, हे तुम्ही टाकायला सुरुवात करा. इंस्टाला टाका, फेसबुकला टाका, युट्यूबला टाका. ठीक आहे, तुमचा चेहरा न दाखवायचा नका दाखवू. तुम्हाला आवाजाला काही प्रॉब्लेम आहे का? ठीक आहे, चेहरा दाखवायची एलर्जी आहे, चेहरा दाखवायचा नको वाटतंय, नाही वाटतंय, नाही दाखवायचा, कबूल आहे, मान्य आहे. पण आवाजाला काही प्रॉब्लेम आहे का? बरं, आवाज कोणी चोरून घेणार आहे का? आवाजाला काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? आवाजाला बंदी आहे का तुम्हाला? तुम्ही म्हणू शकता ना, हे फोटो 2-4 फोटो आहेत, त्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन करू शकता, बोलू शकता, सांगू शकता, मी हे करणार आहे. ठीक आहे. बघा, स्लाइस ऑफ आर्ट ड्रॉइंग क्लास. बघा मॅडम, हे आर्ट आपण स्मॉल मध्ये लिहिले, प्रॉम्प्ट मध्ये दिसतंय खाडे मॅडम? हॅलो हो खाडे सर. मॅडम, मी हा, स्मॉल हो मध्ये सर. लिहिले, पण दिले कसं? त्याने योग्य दिले, जे पाहिजे ते दिले. मी तुम्हाला सांगताच काय म्हणलं होतं, हे कॅपिटल मध्ये पाहिजे होतं. मग बघा, यानं चुकवलं का नाही? यानं बरोबर दिले. तुम्ही चेंज करा. ओके. बरं, सॉरी, बट चालेल. तुम्ही चेंज करा. बघा, ड्रॉ, स्केच, क्रिएट, स्टेप बाय स्टेप. कला तुमची, ओळख तुमची. इजी टेक्निक, क्रिएटिव्ह आयडिया, परफेक्ट बिगिनिंग. आता मी याला आणखी थोडं अट्रॅक्टिव्ह बनवतो. आता मी फक्त जे विचारेल ते सांगा मला. ठीक आहे मॅडम? गोल्डन ब्लॅक ग्रे थीम, सुटेबल टायटल. ठीक आहे, टायटल, कलर, दिस थीम. म्हणजे गोल्डन ब्लॅक ग्रे थीम घ्या म्हणले मी त्याला पाठीमागं, आणि त्या थीमला सूट होईल असं टायटलचा कलर घ्या, टायटल थीम. ठीक आहे. त्याच्यानंतर फायर क्रॅक फॉन्ट इन बोल्ड हायलाइट. ठीक आहे. अँड अट्रॅक्टिव्ह एलिमेंट्स अँड आयकॉन, यूट्यूब, इन्स्टा अँड FB. याचे आयकॉन घ्या म्हणले FBच्या. त्याच्यानंतर आता मोबाईल नंबर सांगतो, टाकतो हा, 999199. ठीक आहे, आता मी काहीतरी एक 99, काही नंबर किती झालाय, 2 2 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे, हा मोबाईल नंबर आहे. ठीक आहे. ठीक आहे, मोबाईल नंबर ऍड केला. आणि आता इथं
ऍड्रेस ऍड करतो. समजा उदाहरणार्थ चाकण पुणे, एक उदाहरण म्हणा, मी ऍड केलं. आता मला ऍड्रेस पण द्यायचा होता, मोबाईल नंबर पण द्यायचा होता, दिला. त्याच्यानंतर 30 स्टुडंट्स स्पेशल डिस्काउंट ऑफर, स्पेशल डिस्काउंट ऑफर. ठीक आहे, आलं लक्षात. आता मी थोडं याला अट्रॅक्टिव्ह टाईप मध्ये बनवलंय आणि HD थंबनेल. ठीक आहे, HD थंबनेल. क्लिअर. 9:16 रेशो. आता मी पूर्ण डिटेल दिले त्याला. आता पाहूया काय बनवत आहे. आणि याच्यामध्ये तुमचा फोटो पण ऍड करू शकता तुम्ही. फक्त फोटो टाकल्यानंतर प्रॉम्प्ट मध्ये थोडं काय बदल होतो की फोटो ॲज इट इज वापरा, चेहरा बदलू नका, हे टाकावं लागेल. आता याच्यानंतर SEO सांगणार आहे. जो आपला आजचा टॉपिक आहे SEO, त्याच्यासाठी अगोदर प्रॉपर थंबनेल पण त्या SEO मध्ये येतं. त्यामुळे अगोदर प्रॉपर थंबनेल बनलं पाहिजे. क्लिअर असं थंबनेल बनलं पाहिजे. सगळ्या गोष्टी त्यामध्ये सूट झाल्या पाहिजेत, मॅच झाल्या पाहिजेत. ठीक आहे, ते SEOचाच पार्ट आहे. यस तेजश्री मॅडम, अनम्यूट केले मी तुम्हाला, बोला. यस तेजश्री मॅडम, तुम्ही अनम्यूट होऊ शकत नाहीये. यस, आता झालं तुम्ही अनम्यूट. यस बोला. नाही, अर्चना खाडे मॅडमच आहे. तेजश्री मॅडम, हे बघा मी तुम्हाला अनम्यूट करतोय, दिसत असेल तुम्हाला. हे बघा मॅडम, बनलं का? हो सर, बंद. सुरुवात येस. बघा, चित्रकलेची सुरुवात, भविष्याची शानदार सुरुवात. वा वा, छान. 30 स्टुडंट्स ओनली. हे बघा, आता तिनं आर्ट बरोबर दिलं तुमच्या याच्यानुसार, सगळ्या गोष्टी हो. प्रॉपर. यस, प्रॉम्प्ट व्यवस्थित आलं की सगळं व्यवस्थित होतं. बेसिक टू ऍडव्हान्स लेवल शिकवणार तुम्ही. एक्सपर्ट टीचर्स आहेत शिकवण्यासाठी. प्रॅक्टिकल लर्निंग देणार आहात. क्रिएटिव्ह आणि फन, म्हणजे एकदम असं क्रिएटिव्ह आणि हसी मजाक म्हणतो ना, इजी, त्या पद्धतीने शिकवणार आहात असं इथे हे केले. त्याच्यानंतर ऑल एज ग्रुपसाठी इथं मेन्शन करू शकता तुम्ही, जर विद्यार्थ्यांसाठी असेल तर. इथं ऑल एज साठी दिले. ड्रॉइंग क्लास, स्पेशल डिस्काउंट, लिमिटेड टाइम ऑफर, ड्रॉ स्केच क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह, चाकण पुणे, मोबाईल नंबर. आज प्रवेश घ्या आणि आपल्या कला प्रवासाला सुरुवात करा. आणखी जेवढं आपण देऊ. आता हा फॉन्ट मी टाकला होता, फॉन्ट क्रॅकी टाईप, क्रॅक टाईप मध्ये आहे. क्रॅक टाईप मध्ये फायर क्रॅक टाकलं होतं, क्रॅक म्हणजे तुटलेला, अशा पद्धतीने. क्लिअर. आता बघूया. आता पुढचा प्रॉम्प्ट SEO साठी बघा, वरील थंबनेल, एकच मिनिट, सॉरी फॉर दॅट. वरील थंबनेल, एकच मिनिट, वरील थंबनेल वरून मला प्रॉपर SEO देता का? SEO मध्ये काय करायचं आपल्याला? YT शॉर्ट्स, इंस्टा अँड FB साठी सेपरेट टायटल, डिस्क्रिप्शन अँड हॅशटॅग. ठीक आहे, मी स्पेलिंग बघत नाही, काही टाईप करतोय.
चुकत असणार आहे भरपूर, नाहीतर लगेच म्हणाल काय सर तुमचं खूप चुकतंय, मी ते बघायला इथं टाइम नाही आपल्याकडे. कमी वेळेत तुम्हाला फास्ट आणि चांगल्यात चांगलं आणि भरपूर शिकवायचं असतं, त्यामुळे मी इथं लक्ष देत नाही. चुकलं पण ते ChatGPT समजून घेतं. चुकलंय ना, चुकू द्या, मी आहे चुका दुरुस्त करायला. क्लिअर? आता आपण एसईओ बनवून घेतो. आता या पोस्टरला एसईओ थ्रू हे करायचंय बघा. युट्यूब शॉर्ट्ससाठी एसईओ बनलं. टायटल आली, एसईओ टायटल 2, एसईओ टायटल 3. बघा आपण एक मागितलं, त्याने 3 दिले. 3 टायटल दिलेत. जे तुम्हाला योग्य वाटते, जे बरोबर वाटते, जे खास वाटते किंवा जे असं वाटतं की हे टाईप करत असतील लोक, हे टाईप करू शकतात लोक, किंवा हे टाईप करू शकतात मला भेटणारे विद्यार्थी, हे टाईप करू शकतात आपल्या कोर्सला ऍडमिशन घेणारे विद्यार्थी, असं सर्च करत असतील, किंवा तुम्ही एक विद्यार्थी म्हणून विचार करायचा आणि काय टाईप कराल या कोर्ससाठी, ते सिलेक्ट करायचं. हे झालं टायटल. कशासाठी? युट्यूब शॉर्टसाठी. त्याच्यानंतर युट्यूब डिस्क्रिप्शन दिलं डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर युट्यूब टॅग्स दिले. हे टॅग तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये पण वापरू शकता, टाकायचे. सर्चिंगसाठी महत्वाचं येतं. ठीक आहे. युट्यूब हॅशटॅग, ज्याला कोणाला माहित नाही त्याने युट्यूब अपलोड व्हिडिओ करताना काय करायचं, हा क्लास जर बघितला नसेल तर बघा. युट्यूब अपलोड करताना हे हॅशटॅग कुठं टाकायचे, कसे टाकायचे हे तुम्हाला माहित असेल. एक एक सिलेक्ट करावा लागतो हॅशटॅग सगळं, आणि मग तिथं पेस्ट करून सेव्ह करावा लागतो. ठीक आहे. त्याच्यानंतर इंस्टाग्रामच्या रील्ससाठी एसईओ दिले कॅप्शन मध्ये बघा. म्हणजे एक प्रकारे टायटल, त्याचं डिस्क्रिप्शन आणि त्याच्यामध्येच हे सर्व गोष्टी. इंस्टाग्राम टायटल दिले बघा. ठीक आहे. इंस्टाग्रामचे हॅशटॅग दिले. एवढे नाही वापरायचे, याच्यातले सिलेक्टेड वापरायचे आपल्याला जे योग्य वाटतात ते. एक 7-8 किंवा 10 वापरायचे शक्यतो. 10 जास्त झाले, पण एक 8-9 तरी वापरायचे. 8, 7-8, 7-8 वापरायचे. ठीक आहे. फेसबुकसाठी दिले टायटल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग दिलं बघा. हाय सर्च कीवर्ड सर्व प्लॅटफॉर्मसाठी, किंवा कॉमन तुम्ही हे पण वापरू शकता याच्यामध्ये. डिस्क्रिप्शन मध्ये हे पण टाकू शकता. क्लिअर? आता व्हायरल हुक व्हिडिओ पहिल्या 3 सेकंदासाठी, म्हणजे तुम्ही जर एखादा व्हिडिओ बनवताय या कोर्सवरती, तर त्यांनी व्हायरल हुक पण दिलेत. म्हणजे हे तुम्ही बोलणार, हे तुम्ही दाखवलं की तिथं थांबणार लोक, याला हुक म्हणतात, हुक लाईन. हे ऐकलं किंवा हे वाचलं की थांबणार तिथं, ह्या रिलेटेड जे काही विद्यार्थी आहेत. आता तुम्ही म्हणाल सर इथं ड्रॉइंग ते दिलंय, मी तर ब्युटी पार्लर करते, मी तर इन्शुरन्स करते, मी तर फोनिक्स करते, मी तर हे करते. प्रत्येकासाठी लागू होतं. फक्त इथं काय होतं, विषय चेंज होतो. बाकी हेच आहे. इथं आपल्याला फक्त विषय चेंज करायचा, सब्जेक्ट चेंज करायचा, याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि सर्व इथं ज्या काही महिला आहेत, त्या सर्व महिलांना विनंती, तुम्ही इंस्टाग्रामवर पोस्ट चालू करा. व्हिडिओ नाही टाकू वाटत ना, पोस्ट चालू करा. युट्यूबला तुम्ही ह्या 2-3 इमेजचे एक व्हिडिओ बनवा, AI व्हिडिओ बनवा, साधे व्हिडिओ बनवा म्युझिक टाकून, ते सुरू करा. क्लिअर? आणि सुरू करा हे पोस्टिंगला. तुम्हाला काही भविष्यामध्ये कोणतंही काम करायचं असेल, त्याची सुरुवात आजपासून, उद्यापासून करा. क्लिअर? आता हे झालं या लेक्चरचं. इथून पुढे मला हे सांगायचंय तुम्हाला की आपण एकदा YouTube चॅनल क्रिएट करणे, Instagram पेज बनवणे आणि Facebook पेज बनवणे, याच्यासाठी मला 1.5 ते 2 तासाचा क्लास घ्यावा लागेल. मी वेळ काढून ते घेण्याचा ट्राय करेल, आणि त्या दिवशी आपण तो क्लास घेऊ आणि तसं कंप्लीट करू. क्लिअर? फक्त 1 मिनिट, कॉल येतोय, रिसीव्ह करतो. येस, हॅलो. आता मी डाऊट सेशन घेणार आहे. हॅलो, हां बोल. स्वाती मॅडम तर झोपले असतील हो. हां. हं? ठीक आहे. मी तुम्हाला थोड्या वेळात कॉल करतो. माझा क्लास चालू आहे. एक 5 मिनिटात कॉल करतो. येस, हो. ठीक आहे. बघा काही जण गेले आता डाऊट सेशन म्हणलं. नेमकं का सोडतायत? असं आहे का? खरंच म्हणजे मी एकदा शिकवले की म्हणजे संपलं का? नंतर क्लास करायची गरजच नाही का? एवढं परफेक्ट तुम्हाला समजतं का?
ठीक आहे. तेजश्री मॅडम, मी काय करतो, सेटिंग चेंज करतो. तुमचा प्रश्न ठीक आहे, मला समजलाय. याचं उत्तर मी तुम्हाला असं नाही देणार, मी तुम्हाला याचं उत्तर देईल अनम्यूट करून. मी आता सेटिंग चेंज करतोय. फक्त विनंती सर्वांना की अनम्यूट एक एक जण व्हा प्लीज. सर्वांनी एकदाच गोंधळ घातल्यानंतर मी परत सेटिंग करेन. चला, तुम्ही स्वतःहून अनम्यूट होऊ शकताय. वा, तेजश्री मॅडम बघा. ग्रुपला पाठवायचंय का नाही तुला? बघा, झालं सगळं. ज्यांना ज्यांना बोलायचंय. वैशाली मॅडम, तुम्हाला मी म्यूट करतोय, 1 मिनिट. ठीक आहे. अर्चना खाडे मॅडम, तेजश्री मॅडम तुम्ही स्वतःहून अनम्यूट होऊ शकताय, व्हा आता अनम्यूट. हॅलो. येस, बोला. हा सर, मी मोमीन मॅडम बोलतीये. हा, बोला ना मॅडम. सर, माझा प्रॉब्लेम असा झाला, मागच्या वेळेसचा जो सेशन होता ना सर, त्याला काय झालं, लिंक येत नव्हती लवकर, आणि मी वर्किंग असल्यामुळे आहे ना, मी ट्रॅव्हलिंग करत होते, तर मला तो क्लास अटेंड झाला नाही. तर मी मॅमला पण एक रिक्वेस्ट केली आणि तुम्हाला पण 2-3 वेळा मेसेज टाकलाय की जेव्हा तुम्ही क्लास घेताय ना, तेव्हा प्रिव्हियस नॉलेज थोडंसं देत जा. तुमचे क्लास खरंच खूप छान आहेत आणि आम्हाला खूप छान पद्धतीने समजतात. तुम्ही थोडीशी पण समरी सांगितली ना सर, तर आम्हाला ते व्यवस्थित चांगल्या पद्धतीने शिकू शकतो आम्ही. थँक्यू मॅडम, थँक्यू या गोष्टीसाठी. आणि सॉरी फॉर दॅट की थोडं काय होतं माहिती आहे का, मला खरंच जे काही शिकवायचं असतं ते खूप डिटेलमध्ये शिकवायचं असतं आणि वेळ कमी पडतो. आणि शिकवायला भरपूर आहे माझ्याकडे. मी जर शिकवायला मला दिवस कमी पडेल मॅडम एका एका टॉपिकवर. म्हणजे एवढं मला सांगता येईल. बट काय होतं, मग कोणाचे प्रश्न असतात, कोणाला काही समजत नाही. प्रिव्हियस नॉलेजमध्येच खूप वेळ जाईल मग. आता नाही सर, प्रिव्हियस थोडंसं काय झालंय, मागच्या क्लासला काय झालं हेच माहिती नाहीये सर आम्हाला. त्या रेकॉर्डिंग तुम्हाला मिळाल्या नाहीत का मॅडम? नाही सर, नाही मिळालं. मी मॅमला खूपदा रिक्वेस्ट केलीये पाठवून द्या म्हणून. प्लीज भेटलं तर खूप बरं होईल. ऍक्च्युली मी प्रिन्सिपल आहे सर स्कूलमध्ये, तर काही कारणास्तव मला अटेंड होत नाहीये क्लास. ओके, ओके. तुमचं म्हणजे कोणतं, म्हणजे कशा संदर्भात स्कूल आहे? प्री स्कूल आहे माझं किंवा? सर, माझं नर्सरी पासून 10th स्टँडर्ड पर्यंत स्कूल आहे सर. सीबीएसई स्कूल आहे माझं स्वतःच. ओके, ओके. चांगली गोष्ट आहे. तर तुमच्या याच्यासाठी खूप हे फायद्याचं होऊ शकतं मॅडम. हे जे आपलं कोर्स आहे, तो खूप म्हणजे खूप बेनिफिट तुम्हाला देईल. फक्त त्याची तुम्ही जर डेफिनेटली सर. केली तर. हॅलो. येस. एक मिनिट हा. मी ते तुम्हाला लेक्चर देण्याचा प्रयत्न करतो मॅडम. ग्रुपला आहे ना, चॅनलची लिंक प्रत्येक आठवड्याला आहे ना, मी मॅडमला सांगतो प्रत्येक आठवड्याला आपल्या चॅनलची लिंक ग्रुपवर पाठवत जा म्हणून. म्हणजे हे थँक्यू याची सर. गरज पडते मला. चालेल. हॅलो. सॉरी फॉर. येस, बोला. हा सर, याच्यासाठी आपल्याला नवीन ऍप घ्यावं लागेल का? रेडमी नोट 12 तुम्ही आय थिंक डबल डिव्हाइस कनेक्ट केले किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे. तुम्ही माईक तुमचा बंद करा. माईक म्हणजे ते लाऊडस्पीकर जो ऑन असतो ना स्पीकर मध्ये, एकदा ते बंद करा. नाही, माईक नाही. तेजश्री मॅडम, तुम्ही ना एकदा रिमूव्ह व्हा, लिव्ह व्हा, परत जॉईन करा. आता याला पर्याय एकच आहे, कारण मी सर्वांना अनम्यूट व्हायची संधी दिलेली. मी इथून अनम्यूट करत नाही किंवा म्यूट करत नाहीये. येस, बोला मॅडम, बोला. हा सर, नवीन ऍप घ्यावा लागेल का? चॅट जीपीटी नवीन घ्यायची गरज नाहीये. थांबा, तेजश्री मॅडमचा पण हाच प्रश्न आहे. ऐका, चॅट जीपीटीची लिमिट संपते कारण तुम्ही त्या पद्धतीने प्रॉम्प्ट देत नाहीये. त्याला थोडं काही चांगलं बनवून दिले की थँक्यू म्हणायचं. ठीक आहे. हॅलो. हे माझ्यासाठी महत्वाचं आहे म्हणायचं. तुम्ही खरंच मला मदत करताय. तुमच्यामुळे मला मदत होते. हळूहळू लिमिट वाढायला सुरुवात होते. एक माझा अनुभव बरं का, की असेल नसेल मला माहित नाही. ठीक आहे. हॅलो. हा, आहे येस, सर बोला. तसं. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे मेल आयडी पाहिजेत 1-2-3. तुम्ही या कामासाठी 2-3 मेल आयडी बनवून ठेवा. चेंज करीत राहायचं. कारण परवडणार. आणि नाही तर मग याचं जे काही मंथली रिचार्ज असेल, एक 300-400 रुपयाचं, तुम्ही तेही मारू शकता. बट तुमचं इन्कम त्या पद्धतीत पाहिजे. ऍटलीस्ट तुम्हाला इन्कम तरी पाहिजे. दुसरे 100 रुपयाला पोस्टर बनवून देताय, तुम्ही 30-40लाच बनवून द्या. तेवढं क्राऊड पाहिजे तुमच्याकडे, तेवढी मार्केटिंग पाहिजे. तेच आपण शिकवणार आहे आणि तेच मी शिकवतोय आता. येस, येस तेजश्री मॅडम, मी 1 मिनिट हा. ठीक आहे. ज्यांना कोणाला काही प्रॉब्लेम असतील ना, ज्यांचा माईक अनम्यूट होत नसेल किंवा जास्त वेळ बोलायचा असेल,
म्हणजे जास्त वेळ म्हणजे त्यांना जास्त प्रश्न असतील अशांसाठी मी नंबर शेअर करतोय. ठीक आहे, RS ग्रुप किंवा RS एज्युकेशन नावाने तुम्ही सेव्ह करू शकता. ठीक आहे. बघा, RS एज्युकेशन म्हणून मी नंबर सेंड केलाय चॅट बॉक्स मध्ये. ओके. क्लिअर? ज्यांना अनम्यूट होत नाहीये त्यांच्यासाठी नंबर सेंड केलाय मी चॅट बॉक्स मध्ये. दिसतोय? हे बघा, हा नंबर. क्लिअर? आता कोणाला आणखी काही डाऊट आहेत? आता जसं एक मिनिट, रिअली ग्रेट लेक्चर, थँक्यू फरहान मॅम. मॅम एक मिनिट तुम्ही अनम्यूट होऊ शकता 1-2 मिनिटासाठी? येस फरहान सर. मॅम, हा येस सर. एक तुम्हाला आणखी एक मी हे दाखवतो. मला फक्त तुम्ही काय करा, शाळेचं नाव सांगा. मी तुम्हाला इकडे कॅम्ब्रिज स्कूल आहे सर. कॅम्ब्रिज स्कूल. येस. नाही, एक मिनिट, सॉरी. येस, बरोबर आहे मॅडम. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल. पाठीमागं काय झालं? एक मिनिट, सॉरी. कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूल. ओके. येस सर. नर्सरी टू 10th स्टँडर्ड सर. नर्सरी टू 12 ना? स्कूल. असेच बनवून होऊया आपण देते का? आणि तुम्हाला एक प्रॉपर प्लॅन सांगतो मॅडम. तुम्हाला एक प्रॉम्प्ट देतो मी. वाटलं तर तुम्ही ग्रुपवर पण पाठवतो कॉमन टाईप सगळ्यांना कामी येईल असा. तुम्ही पूर्ण जर याच्याकडनं एक प्लॅन घेऊ शकता की तुमच्या व्हॉट्सअप जे काही पॅरेंट्सचा ग्रुप आहे व्हॉट्सअपचा आणि तुमचं जे ओके. काही इंस्टा चॅनल, इंस्टा पेज, फेसबुक पेज आणि युट्यूब चॅनल तुमच्या शाळेचं क्रिएट करा आणि त्यावरती पोस्टिंग चालू करा. मग त्यावरती तुम्ही फक्त पोस्ट जरी टाकत गेलात आणि विद्यार्थ्यांचे रिझल्ट म्हणा, विद्यार्थ्यांचे छोटे छोटे व्हिडिओज म्हणा, भले ती एडिटिंग नका का करणं होईना, फक्त ते त्या पद्धतीत काढा. ओके. एवढा ओके सर. फायदा होईल थँक यू. तुम्हाला. 100% Sir, I भरपूर फायदा. don't know. Sir, excuse me. I don't know how to create the YouTube channel. त्याचं लेक्चर मी आता शोधून पाठवणार आहे मॅडम त्याची लिंक. मी ते हा लेक्चर झालेलं लिंक पाठवली होती मॅडम. हा सर, त्याच्यासाठीच आम्हाला काहीच मिस नाही करायचंय सर. तुमचे लेक्चर खूप सुंदर असतात. तुमचे पण छान असतात आणि मॅमचे पण खूप छान असतात सर. थँक्यू मॅडम. हे पहा मॅडम, त्यानं आता पाठीमागला रेफरन्स घेतला मोबाईल नंबर आणि ऍड्रेसचा. ओके. कलर. एक्सिलेंट सर. एक्सिलेंट. एक्सिलेंट. थँक्यू मॅडम. त्यानं कलर कॉम्बिनेशन, फॉन्ट, मोबाईल नंबर आणि ऍड्रेस हा जे वरती दिले ना मी, म्हणजे एकदा तुम्ही काम करायला सुरुवात केलं ना मॅडम, तुम्हाला काही काही माहिती नाही दिली तरी तिथे ऍड मध्ये ऍड होत जाते. येस सर. येस. म्हणजे तुम्हाला पुढच्या वेळेस तुम्हाला पूर्ण माहिती द्यायची गरज नाही पडणार. ते ऑटोमॅटिकली ऍड होत जाणार, जे गरजेचं ओके. आहे ते. थँक्यू सो मच सर. तर अशा पद्धतीने याचाही प्रॉपर रेशिओ घेऊ शकतो, पण आता याचं काही कामी नाही आपल्याला, कारण इथं ऍड्रेस आणि हे चुकीचं आहे. बट लक्षात आलं तर आपण अशा पद्धतीने काम करू शकतो प्रॉपर. तुम्हाला एक मी सर्वांसाठी एक प्रॉम्प्ट पाठवणार आहे कॉमन, की तुम्ही तसा एक प्लॅन काढा. युट्यूब, इंस्टा, फेसबुक पोस्टिंगचा एक प्लॅन देणार आहे.
तशा पद्धतीने काम करा आणि 4 महिन्यानंतर म्हणजे 3 महिन्यानंतर आपला कोर्स संपल्यानंतर मला रिझल्ट जे खरंच काम करतील यावरती त्यांना रिझल्ट मिळणार म्हणजे मिळणार. आणि जर नाही मिळाला तर 499 परत घेऊन जाऊ. काही अडचण नाही. येस, सुप्रिया मॅम अनम्यूट व्हा. याचं मी युट्यूब टाकणार आहे वाबळे मॅडम, याचं मी टाकणार आहे. युट्यूब चॅनल क्रिएट करायचं शिकवलंय, त्याची लिंक पाठवतो. सुप्रिया मॅम, आय थिंक सुप्रिया मॅम, हा तुम्ही अनम्यूट झाला सुप्रिया मॅडम, बोला. सर ऍक्च्युली मी एक हे बनवलंय, थंबनेल म्हणजे एक बॅनर बनवलंय आणि थंबनेल बनवलंय. म्हणजे दोन्हीमध्ये काय फरक असतो? थंबनेल थंबनेल आणि थंबनेल बॅनर आहेत का? येस येस, आय एक्सप्लेन इट. थंबनेल मध्ये फरक हा असतो की थंबनेलची एक प्रॉपर साईज असते. तुम्ही जर युट्यूब शॉर्ट्स व्हिडिओ अपलोड करणार असाल तर त्याचा 9:16 रेशो असतो. ते उभं थंबनेल बनावं लागतं, त्याचा प्रॉपर रेशिओ लागतो. ते कॅची टाईप लागतं, त्याचा एशिओ लागतो. ठीक आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय गरजेचं आहे ते व्हिडिओच्या रिक्वायरमेंट नुसार असतं. व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगणार आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही काय इन्फॉर्मेशन देणार आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकवणार आहे, त्या वर्ण बनवलं जातं, त्याला थंबनेल म्हणतात. प्रॉपर साईज मध्ये असतं ते. 1 मिनिटाचं असेल उभं असतं, लॉंग व्हिडिओ असेल त्याचं आडवा असतं थंबनेल. हे झालं थंबनेलचं. आणि जे पोस्टर बॅनर असतं ते पोस्टर बॅनर तुम्ही फीड पोस्ट जे करता, पोस्टिंग जे करतो ना आपण, त्यासाठी पोस्टर बॅनर बनवलं जातं. इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती ते पोस्ट केलं जातं. युट्यूबलाही पोस्ट करतो, पण ती आता पुढची लेवल आहे, ती मी आताच नाही सांगत, कन्फ्यूज व्हायला इथं. त्याच्यामध्ये एकच मिनिट, युट्यूबला आपण जे अपलोड करतो ना, खाली येत नाही, नको म्हणते, ठीक आहे. युट्यूबला एक पोल म्हणून असतात, पोल वगैरे ते, तर तिथं पण पोस्ट करता येतं, पण ते नंतरचा भाग आहे, ते आता सोडून द्या तुम्ही सध्या, नाही कन्फ्यूज व्हाल. तर इंस्टाग्रामला फेसबुकला जे पोस्ट करतो आपण, मग तो जर व्हिडिओ पोस्ट केला तर ते रील मध्ये जातं, आणि फोटो बॅनर पोस्टर रील केलं तर ते म्हणजे पोस्ट केलं तर ते पोस्ट मध्ये जातं. मग त्याची साईज वेगळी असते, ते त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन असते फक्त. पोस्टरमध्ये थंबनेल सारखंच असतं, पण थंबनेल हे व्हिडिओवरून बनवावं लागतं. पण पोस्टर हे तुम्हाला जी काही माहिती द्यायची त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन असतं, आणि ते एक पोस्ट करतो आपण. मग ते डेली पोस्ट करीत राहायचं. मग तुम्ही इन्फॉर्मेशन देऊ शकता, एखादा प्रश्न देऊ शकता, प्रश्नाची सिरीज, व रोज एक प्रश्न मी पोस्ट करणार विद्यार्थ्यासाठी, किंवा रोज एक टिप्स मी पोस्ट करणार ब्युटी पार्लरसाठी, किंवा मग रोज मी समजा एखादी भाजी किंवा फ्रीजचे टिप्स आहेत किंवा किचनचे टिप्स आहेत, रोज एक टिप्स मी पोस्ट करणार. त्याचे एक छान अट्रॅक्टिव्ह पोस्टर बनवायचं, टाकून द्यायचं. येस, तेजश्री मॅडम तुम्ही काय प्रश्न विचारला होता, परत विचाराल? सर्च आपण फक्त 2-3, हा चॅट जीपीटीचं सांगितलं होतं मी तेजश्री मॅडम. तुम्हाला 2-3, हा ऐका तेजश्री मॅडम, तुम्हाला 2-3 मेल क्रिएट करून ठेवावे लागतील. ओके, किंवा मग तुम्हाला थोडं चॅट जीपीटीला ऍप्रिशिएट करीत जा ना. थँक्यू, थँक्यू सो मच, तुमच्यामुळे मदत होतीये, तुम्ही मदत करताय, थोडं ऍप्रिशिएट करा, ते थोडं देतं वाढून. म्हणजे माझा अनुभव, होईल नाही होईल मला माहित नाही, पण माझा अनुभव आहे की मी आतापर्यंत चॅट जीपीटी एवढं फ्रीमध्ये एवढं वापरतो की मला लिमिट संपायची तर वेळ येत नाही, पण ते संपलं तरी मला माझ्याकडे 10 मेल आहे. त्यामुळे मला ते रिचार्जचा काही विषयच नाही. शिकवतोय तरी मला रिचार्जचा विषय नाही, म्हणजे बघा म्हणजे ते हळूहळू वाढत जातं ते पुढं. ठीक आहे, ऍप्रिशिएट करा. येस सर माझा एक डाऊट होता की येस, बोला. 1-2 युट्यूबला व्हिडिओज बघितले, तर आणि मला AI चे व्हिडिओ बनवायचे आहेत. तर युट्यूबवाले AI चे पूर्ण जे व्हिडिओ असतात ते चॅनल व्हेरीफाय नाही करत, असं काय आहे का? म्हणजे परत विचारा. म्हणजे AI चे व्हिडिओ बनवायचे आहेत मला, जसं की टायनी की रेसिपी वगैरे. तर ते युट्यूबवाले मी असे व्हिडिओ बघितले की ते व्हेरीफाय नाही करत चॅनल, पूर्ण AI चे व्हिडिओ, जसं की कार्टून असतात. हा हा हा, ते यावर्षी रूल्स लागू झालेला आहे मॅडम. हा, तर नाही होत का तसं, म्हणजे चॅनल व्हेरीफाईच नाही होत का? व्हेरीफाय म्हणून नाही, व्हेरीफाय नाही म्हणायचं, त्याला मॉनिटायझेशन म्हणायचं. मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम इथून पुढे येणार मॅडम, आता इथून पुढच्या चॅनलला मॉनिटायझेशनला प्रॉब्लेम येणार.
फक्त AI जर चे मी व्हिडिओ. आपला चॅनल ओपन केला तर तो नाही होऊ शकत का मॉनिटाईज? मी आता पूर्ण गॅरंटी तुम्हाला इथं मी ऍश्युरिटी देऊ शकत नाही की नाहीच होणार आणि होणार ही देऊ शकत नाही, कारण अल्गोरिदम हे युट्यूबच्या हातात आहे पूर्णपणे. आणि या वर्षी सगळीकडे हे व्हायरल झाले किंवा सांगण्यात आलेले जे मोठमोठे युट्यूबर आहेत त्यांनी, की एआयचं पूर्ण तुम्ही वापरू नका. हा, कॉपीराईट पण येतो बघा, सुनीता बाबळे मॅडमने ते पण सांगितले. हे कॉपीराईट पण येतो. कॉपीराईटचं एक समजलं नाही सर मला. काय म्हणताय? हे कॉपीराईटचं आहे ते एक समजलं नाही मला. YouTube वाले ते कॉपीराईटचे पण चॅनल डिलीट करतात ते. कॉपीराईट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं कंटेंट चोरलं, क्लिअर. अच्छा. म्हणजे ऑलरेडी कोणीतरी टाकलंय आणि ते तुम्ही घेतलंय. कॉपीराईट ठीक. म्हणजे ओके, ठीक आहे. येस. म्हणजे लक्षात आलं का? मला हे सांगायचं तुम्हाला, की कोणीतरी ते तुमच्या अगोदर अपलोड केलंय. कोणीतरी त्याची हे घेतली मालकी हक्क आणि आपण ते वापरतो. त्यामुळे ते कॉपीराईट येते. मग ठीक आपल्याला आहे. ते कॉपीराईट फ्री म्युझिक कसं शोधायचं, कॉपीराईट फ्री व्हिडिओज कसे शोधायचे, त्यावरती मी एका दिवशी लेक्चर घेईन. चालेल, चालेल. येस. ठीक आहे. थँक्यू. वेलकम. चला, थांबायचं. सबस्क्रिप्शन घ्यायची गरज नाही मॅडम. पण जर थँक्यू सो तुम मच सर. खूप छान घेतलं सेशन आजचं. थँक्यू मॅडम. सर चॅट फक्त माझा जो काय प्रॉब्लेम आहे ना त्याचं जरा सोल्युशन काढून जरा सांगा ना. मी म्हणून पाठवलाय, व्हिडिओ पण पाठवते तुम्हाला आणि आलेला स्क्रीनशॉट पण मारून पाठवलाय. मी एकदा पुन्हा बघते, पण हे फर्स्ट टाइम झालं आज दिवसभरात नाही एक आणि मिनिट मॅडम. म्हणजे याच क्लासला मी झालं. चालू लेक्चर मध्येच तुम्हाला त्याचं सोल्युशन देतो. एकच मिनिट मला वेळ द्या फक्त. मला सांगा हा. काय होतं, माईक चालू हे काय चॅट बॉक्स काम करत नाही का? हो सर, चॅटबॉक्स नाहीच काम करत आहे माझं. मला एक मिनिट वेळ द्या. एकच मिनिट. दोन्हीचा प्रॉब्लेम पाठवतो मी. झूम मीटिंग चॅट अँड माईक ऑन होत नाही. ऑल सेटिंग अँड सोल्युशन्स देता का? चला, मी ग्रुपवर पाठवतोय. इथून पुढे ज्यांनाही प्रॉब्लेम येईल ना त्यांनी पण हेच करा. आय होप येऊ नये कोणाला प्रॉब्लेम, पण आलाच तर हे लक्ष राहू द्या, हे सेव्ह करून ठेवा. ठीक आहे, क्लिअर? आता इथून पुढचं जे आहे ना मॅडम, हॅलो, मी जो मेसेज आता RS की फॅमिलीवर टाकतोय ना, येस, हा, इथून पुढचं चॅट जीपीटीला विचारा. चॅट जीपीटी तुम्हाला सोल्युशन देईल. बघा ग्रुपवरती मेसेज आलाय. आलाय का पहा. पाठवलंय बघा मॅडम. तेश्री मॅडम तुमचं पण हे पाठवलंय. आणि प्लीज आपण आहे ना हो एक, सर, आलाय मेसेज, वाचते नंतर. येस, हा, थँक्यू. सर्व मला इथं आपल्या स्टाफ मेंबरला सांगायचंय की आता भविष्यामध्ये तुम्ही स्टाफच आहे का? आपण एक खूप मोठा प्रोडक्ट लॉन्च करतोय, कोर्स, सॉरी प्रोडक्ट नाही कोर्स. एवढा बेनिफिट देणार आहे ना तो सर्वांनाच, बरं का, सर्वांनाच. माझं त्याच्यावरती काम चालू आहे गेली 2.5 महिने झालं. म्हणजे बघा मी ते किती त्यावरती काम करत असेल, किती महत्वाचा असणार आहे तो. 2.5 वर्ष, सॉरी 2.5 वर्ष नव्हतं, 2.5 महिने झालं मी त्यावरती काम करतोय. तो आपल्याला खूप छान पद्धतीने लॉन्च करायचा आहे. त्यासाठी खरंच ज्यांना ज्यांना हे लेक्चर समजत असतील, आवडत असतील, त्यांनी रेफर करायला सुरुवात करा. रेफर केल्यानंतर तुमचाही फायदा आहे आणि आमचाही फायदा आहे. ठीक आहे. 1 लाख महिलांना स्वावलंबी बनवायचं आमचं स्वप्न आहे. 1 लाख महिला. त्यामध्ये तुम्ही पण हातभार लावा. माझी रिक्वेस्ट आहे, माझी विनंती राहील की कोणी ना कोणीतरी चांगलं म्हणून नाव घ्यावं. वाईट तर घेणारे भरपूर आहेत आणि तुम्ही नाही म्हणलं तरी वाईट घेणारे घेणारच आहेत. तुम्ही चांगलं करा नाही तर वाईट करा. बरोबर आहे की नाही?
तर एक कुठंतरी आपण एक खारीचा वाटा उचलू. 1,00,000 महिलांपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि इथून पुढचा कोर्स खूप खूप म्हणजे खूप जबरदस्त असणार आहे. त्याच्यामध्ये मी डायरेक्ट तुम्हाला लीड आणायचं शिकवणार आहे त्या कोर्समध्ये. आता हे खूप मोठा पार्ट आहे लीड आणायचा. सगळ्यात मोठा मार्केटिंग, ऑर्गॅनिक प्लस पेड मार्केटिंग. म्हणजे तुम्हाला कमतरता नाही भासणार. तुम्ही काही सर्व्हिस द्या, नाही तर काही विका. ठीक आहे. तर मी एवढंच सांगेन की एक ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. सो आपला कोर्स रेफर करा, अर्न करा तुम्हीही. आपलाही हे वाढू द्या. आपली फीस एकदम कमी आहे नॉमिनल. वायफाय तर तुम्ही बघितलंच आहे. वायफायचंच रिचार्ज आहे आपलं ₹700 महिना. ठीक आहे. आपण 3 महिन्यासाठी घेतो. ओके. तर थांबतो आता, जास्त वेळ घेत नाही. सॉरी फॉर दॅट. जर कोणाला काही अडचण आली असेल, माझ्याकडनं काही म्हणजे बोलण्यात आलं असेल, कारण माझी लँग्वेज बीड या साईडची असल्यामुळे माझं बोलणं थोडं रोकटोक आहे आणि माझं काय म्हणते त्याला म्हणजे बोली भाषाच अशी आहे की जर मी नॉर्मल जरी बोललो तर असं वाटतं की थोडं म्हणजे हे बोलल्यासारखं. तर तुम्ही आय होप समजून घेऊ शकाल. बट शिकवण्याचा प्रयत्न प्रॉपर आहे. पूर्ण Yes, डीपमध्ये sir. आणखी मी शिकवणार आहे. आणि शिकवायला मला वेळ खरंच कमी पडतो. त्यासाठी मी थोडं वेळ काढण्याचा प्रयत्न करेल. माझे लेक्चर 1.5 तासाचं कसं करता येईल, यावरती माझा पुढच्या याच्यापासून भर असणार आहे. पुढच्या कोर्सपासून म्हणा किंवा हे 3 महिने झाल्याच्या नंतर. ओके? चलो थांबूया तिथेच. बाय.